शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आज मोठमोठ्या रॅली निघालेल्या आहेत. संपूर्ण शहर भगवं झालेलं आहे. गेले 15 दिवस रावसाहेबजी दानवे, कैलासजी गोरंट्याल, आम्ही सर्व पदाधिकारी शहरामध्ये विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली. केंद्र सरकारचा निधी, राज्य सरकारचा निधी आणून या शहराचा कायापालट करण्यासाठी, शहराचा विकास करण्यासाठी रस्ते, पाणी, वीज, शहरातल्या जनतेला ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्यासाठी कैलासजी गोरंट्याल आणि आम्ही 15 दिवसापासून प्रचार करतोय. वार्डामध्ये, घराघरामध्ये आमचा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी, कार्यकर्ता प्रचार करतोय. या प्रभागातले 4चे 4 उमेदवार वीरेंद्रजी धोका, संतोष महादेव माने, प्रियंका रोहित गुरेवार आणि आमच्या ताई माजी नगराध्यक्ष संगीताताई गोरंट्याल जनतेच्या कामात असणारे उमेदवार आहेत, लोकप्रिय उमेदवार आहेत. या सर्व 4ची 4 लोकांना या प्रभागातले लोक निवडून देतील. भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी माननीय मुख्यमंत्री आले आणि या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. हे जालना शहर मराठवाड्यातलं टॉप 10 शहर करायचं आहे. मुख्यमंत्र्यांनी पूर्ण ताकदीनं निधी आणि विकासासाठी पैसा देण्याचं जाहीर केलं. चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री यांनी निधी देण्याची शहरात घोषणा केली. केंद्राचा, राज्याचा निधी आणून या शहराचा कायापालट करायचा आहे. माजी आमदार कैलासजी गोरंट्याल 23 नगरसेवक घेऊन भारतीय जनता पक्षात आलेले आहेत. दोघांची ताकद एकत्र करून भारतीय जनता पक्षाचे 40 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील. भारतीय जनता पक्षाचा महापौर होईल, उपमहापौर होईल आणि हे शहर आपल्याला टॉप 10 शहर करायचं आहे. संभाजीनगरच्या बरोबरीनं करायचं आहे. आमची जी ताकद आहे ती या मतदार आमची ताकद आहे. आजच्या रॅलीमध्ये कैलासजी गोरंट्याल, वीरेंद्रजी धोका, आमच्या 4 उमेदवारांनी जे चांगलं नियोजन केलंय. माझ्या 40 वर्षाच्या राजकारणात एवढी मोठी रॅली मी कधीही पाहिली नाही. एवढी संख्या आहे. पूर्ण 40 पेक्षा जास्त लोक निवडून येतील आणि भगवा झेंडा आमचा भारतीय जनता पक्षाचा महापालिकेवर फडकेल.